वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट आयटम्स आहेत ॲसेट्स, लायबिलिटीज आणि नेटवर्थ हे बघणार आहोत. या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये आपण ॲसेट्स बघणार आहोत. ॲसेट्सचं डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ ॲसेट्स. टाइप्स ऑफ ॲसेट्समध्ये फिक्स्ड ॲसेट्स, करंट ॲसेट्स आणि फिक्टिशियस ॲसेट्स हे बघणार आहोत. ॲसेट्स, एनी फिजिकल थिंग or right owned that has a monetary value is called as an asset. आता फिजिकल थिंग आणि राईट ओन्ड म्हणजे काय? आता आपण त्यासाठी आपल्याला समजायला पाहिजे की टँजिबल ॲसेट आणि इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय. तर असे प्रश्न विचारले, कॅन यू फील दॅट ॲसेट, फील दॅट थिंग, टच दॅट थिंग, त्याचा शेप काय आहे, त्याचा साईज काय आहे, हे आपल्याला सांगता येत असेल तर मग ते आहे टँजिबल ॲसेट. पण आपल्याला असं काही मांडता येत नाही, म्हणजे त्याला काही फील, टच, शेप किंवा साईज नाही आहे, तर ते असणार इनटँजिबल ॲसेट. त्याचे एक्झाम्पल्स बघायचे गेले तर टँजिबल ॲसेट्समध्ये बिल्डिंग, लँड, कॅश, लॉरी, आपलं काही पण गाडी, व्हेकल, कम्प्युटर्स, फर्निचर असे टँजिबल ज्याला हात लावता येतं, टच करता येतं, त्याला काहीतरी आकार उकार आहे, रंग आहे, फील करता येतं, तर दोज आर फिजिकल थिंग्स, टँजिबल ॲसेट्स. आणि असे ॲसेट्स ज्याच्यात तुम्हाला लीगल राईट्स आहेत, जसे गुडविल्स, पेटंट्स, कॉपीराईट्स अँड ट्रेडमार्क्स. गुडविल म्हणजे बिझनेसचं रेप्युटेशन आहे, जे रुपीजमध्ये मांडता येतात, तर ते इनटँजिबल ॲसेट आहे. पेटंट्स म्हणजे तुमच्याकडे राईट टू मॅन्युफॅक्चरिंग येतं, म्हणजे तुमच्याकडे समजा एक औषधाचा फॉर्म्युला आहे, तर तुमच्याकडे त्याचं पेटंट असेल तर ते औषध तुम्ही बनवू शकता. कॉपीराईट म्हणजे समजा एखाद्याने एक पिक्चर बनवला, मूवी राईट्स म्हणतो ना आपण, त्याचे मूवी राईट्स मी विकत घेतले, तर कुठल्याही थिएटरवाल्याला किंवा ज्या टी व्हीवरती कुणाला दाखवायचं असेल तर त्याला माझी परमिशन घ्यावी लागणार, कारण की माझ्याकडे त्या मूवीचे राईट्स आहेत. त्याला कॉपीराईट म्हणतात. किंवा बुक्सला पण आपल्याकडे जे ऑथरचे बुक्स असतात ते पण कॉपीराईट्स असतात, म्हणजे ते आपण कॉपी करून प्रिंट करून विकू शकत नाही, कमर्शियल यूज त्याचं करू शकत नाही. ट्रेडमार्क म्हणजे एखाद्याचा लोगो, एखाद्या बिझनेसचा लोगो असतो, त्या ब्रँडचा लोगो असतो, तो लोगो यूज करून आपण आपले प्रोडक्ट्स विकू शकत नाही. फक्त तीच कंपनी विकू शकते ज्याने तो ट्रेडमार्क, तो लोगो रजिस्टर केला असतो. मग इथे इनटँजिबलमध्ये हे जे राईट्स आहेत त्याला काय शेप, साईज किंवा असं कलर वगैरे काय आकार उकार नाही आहे, मग दॅट इज इनटँजिबल ॲसेट्स. मग ॲसेट्स दोन्ही प्रकारचे असू शकतात, टँजिबल अँड इनटँजिबल ॲसेट्स, ज्याला पुस्तकामध्ये आपल्या डेफिनेशनमध्ये फिजिकल थिंग ऑर राईट ओन्ड असं बोललं आहे. आणि काय, दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन्ड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. हे आपण आधीपासून बघतोय, जे पैशात मांडता येतं तेच आपण आपल्या फायनान्शियल बुक्समध्ये रेकॉर्ड करतो. द ओनरशिप ऑफ द ॲसेट मस्ट बी विथ द बिझनेस युनिट. ओनरशिप म्हणजे नुसतं आपल्याकडे एखादी वस्तू आहे म्हणजे ते आपण आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड करू का? नाही, तर त्याची आपल्याकडे ओनरशिप पण पाहिजे. समजा बाजूची जमीन मोकळी आहे आणि त्याचा ओनर नाही आहे, तर त्यात आपण शेती केली किंवा काय गार्डनिंग केलं आणि त्यातून पण पैसे आले, पण ह्याचा अर्थ असं नाही ती जागा आपण वापरतोय म्हणजे ती आपली झाली, असं नाही. पोझेशन आपल्याकडे आहे म्हणजे ती जागा आपल्याकडे आहे म्हणजे ती आपली झाली असं नाही. त्याचा ओनर ॲक्च्युअलमध्ये येईल तेव्हा त्याला ती जागा आपल्याला माघारी द्यावी लागेल. समजा मित्राने कम्प्युटर दिला मला ठेवायला आणि तो मी वापरलासुद्धा, ह्याचा अर्थ असं नाही की मी त्याची ओनर झाली, मी माझ्या बॅलन्स शीटमध्ये त्याला इन्क्लूड करू शकत नाही, कारण की त्याने मित्राने तो कम्प्युटर माघारी मागितलं की मला तो माघारी त्याला करावं लागणार. तर ओनरशिप पाहिजे ॲसेटची. आता बघू आपण टाइप्स ऑफ ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स किंवा नॉन करंट ॲसेट्स. The assets which give long-term benefit to the business are known as fixed assets. लॉंग टर्म म्हणजे
मोर दॅन 1 इयर असं बोलता येईल. तर लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल हे मोर दॅन 1 इयरचं बेनिफिट देतं, म्हणून त्याला आपण फिक्स्ड ॲसेट्स म्हणतो. ॲसेट्स टँजिबल किंवा इनटँजिबल असू शकतात. दीज ॲसेट्स मे बी टँजिबल और इनटँजिबल. लॉंग टर्म बेनिफिट जनरली मोर दॅन 1 इयरचं असेल तर त्याला आपण फिक्स्ड ॲसेट किंवा नॉन करंट ॲसेट्स असं म्हणतो. आपण जर तुम्हाला आधीचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर आपण कॅपिटल एक्सपेंडिचर हा एक कॉन्सेप्ट घेतला होता. तर फिक्स्ड ॲसेट खरेदी करण्यासाठी, परचेस करण्यासाठी आपण जो एक्सपेन्स करतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. करंट assets which are held in the business for the operating year and can be converted into cash very easily are called as current assets. म्हणजे असे ॲसेट्स जे कॅशमध्ये इझिली कन्वर्ट होतात ते करंट ॲसेट्स असतात. करंट ॲसेट्स म्हणजे कन्वर्ट इझिली का होतात कॅशमध्ये, म्हणजे रोजच्या रोज ॲक्टिव्हिटीज जे होतात बिझनेसचे त्यामधून जे ॲसेट्स होतात ते लगेच इनकॅश पण होणार असतात, म्हणून ते इझिली कन्वर्टेबल असतात कॅशमध्ये. फॉर एक्झाम्पल डेटर्स आहेत किंवा आपला स्टॉक आहे, तर डेटर्सला आपण ऑलरेडी गुड्स विकलेत तर त्यांच्याकडून पैसे येणं असतं. ते आपण क्रेडिट पिरियड त्यांना जे काही दिलं असेल 10 दिवसात 15 दिवसात ते पैसे येणार असतात. कॅशमध्येच असतात. बँकेतले पण कधी हवे तेव्हा आपण कॅश काढू शकतो. स्टॉक गुड्स विकायलाच ठेवले असतात त्यातून पण आपण कॅश एनकॅश होऊ शकतात. हे शॉर्ट टर्म ॲसेट्स असतात. fictitious asset. These assets are not represented by tangible possession of property. ह्याच्यात टँजिबल ॲसेट काही क्रिएट होत नाही. जे काय ॲसेट्स असतात ते इमॅजिनरी ॲसेट्स असतात, कारण की त्याला विकून आपण काही पैसे पैसे येऊ शकत नाही. दे आर इमॅजिनरी ॲसेट्स बट डू नॉट हॅव एनी रिअलायझेबल व्हॅल्यू. रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे विकलं तर काही पैसे मिळणार नाही, म्हणजे विकताच येणार नाही कारण की हातात काहीच नाही आहे ॲसेट. ह्याचं एक्झाम्पल म्हणजे आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स, तो पण तुम्ही बघू शकता. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे काय, एक मोठा ॲड कॅम्पेन केला आहे किंवा एखादा मोठा लिगल खर्च केला आहे ज्याचा बेनिफिट मोर दॅन 1 इयर असेल, लाँग टर्मचा बेनिफिट असेल, पण तो ऑलरेडी खर्च झाला आहे, म्हणजे असा हातात टँजिबल असं काही ॲसेट क्रिएट होत नाही, म्हणून त्याला इमॅजिनरी ॲसेट म्हणतात. तर हे झाले फिक्टिशियस ॲसेट्स. सो टू समराइज, ॲसेटचं डेफिनेशन काय, any physical thing or right owned that has monetary value is called an asset. Ownership should be with the business entity. Types of assets आहेत fixed asset, current assets and fictitious assets. फिक्स्ड ॲसेट्स लॉंग टर्मसाठी असतं, लॉंग टर्म बेनिफिट्स देतं फॉर मोर दॅन 1 इयर. करंट ॲसेट्स शॉर्ट टर्म बेनिफिट देतं फॉर लेस दॅन अप टू 1 इयर बेनिफिट देतं. फिक्स्ड ॲसेट टँजिबल असू शकतं, इनटँजिबल असू शकतं. करंट ॲसेट्स इझिली कन्वर्टेबल आहेत इन कॅश, इट कॅन बी इनकॅश्ड इझिली असं म्हणू शकतो. फिक्स्ड ॲसेटसाठी ॲडिशनल म्हणजे हे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर, आपण जे काय एक्सपेंडिचर करतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि हा तिसरा ॲसेट आहे फिक्टिशियस ॲसेट्स. हे इमॅजिनरी ॲसेट आहे, ह्याला काही रिअलायझेबल व्हॅल्यू नाही आहे, इट हॅज नो रिअलायझेबल व्हॅल्यू. आणि त्याचं एक्झाम्पल आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे आपण फिक्टिशियस ॲसेटमध्ये दाखवतो. सेकंड पार्टमध्ये आपण लायबिलिटीज बघणार आहोत, त्याचे डेफिनेशन आणि टाईप्स ऑफ लायबिलिटीज. टाईप्स ऑफ लायबिलिटीजमध्ये फिक्स्ड लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज हे बघणार आहोत. लायबिलिटीज, अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. बिझनेसला दुसऱ्यांना पे करायचं आहे, देणं आहे, तर त्याला आपण लायबिलिटी म्हणतो. It is a debt or amount due from the business to others for the benefit received by the business unit. म्हणजे डेट उधारी आहे, आपल्याला देणं आहे कारण की आपल्याला काहीतरी त्याच्या बदल्यात मिळालेलं आहे. वी हॅव रिसीव्ड सम काइंड ऑफ बेनिफिट ऑलरेडी.
म्हणजे लोन टेकनमध्ये आपल्याला पैसे ऑलरेडी आलेले आहेत आणि आपल्याला ते रिपे करायचे आहेत विथ इंटरेस्ट. क्रेडिटर्समध्ये आपण गुड्स क्रेडिटवरती विकत घेतले आणि मग आपल्याला त्यांच्या क्रेडिट पिरियडमध्ये जो काय त्यांनी आपल्याला टाईम दिला आहे, क्रेडिट पिरियड दिला आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याला त्यांना पैसे माघारी करायचे आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट पण असंच, बँक बिझनेस लोकांना करंट अकाउंटमध्ये ही फॅसिलिटी दिली असते. टेम्पररी थोडी उधारी घेता येते आणि ती त्यांना परत करावी लागते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे ड्यू झाले आहेत, म्हणजे आता आपण त्याला पे केलं पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा खर्च पूर्ण महिना होतो आणि त्याची बिल डेट असते, ड्यू डेट असते, तर ती ड्यू झालेली आहे आणि आपण आता आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला ते पे केलं पाहिजे. इन शॉर्ट काय, अनपेड एक्सपेन्सेस कुठलेही अनपेड एक्सपेन्स असू शकतात. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स असू दे, रेंट एक्सपेन्सेस असू दे. जर ते अनपेड असतील तर त्याला आपण, जे ड्यू झालेत आणि अनपेड असतील तर त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणू. Types of liabilities. Fixed liabilities. One of the major source of funds in the business is fixed liabilities. कुठलाही बिझनेस आपल्याला चालू ठेवण्यासाठी एक मेजर सोर्स लागतो फंड्सचा, तर ते आहेत कॅपिटल. आपण कसं करणार, एक स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असणार बिझनेस ओनरचं, तर कॅपिटल असणार किंवा लोन्स असणार बँकेकडून, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून. आपण लॉंग टर्म लोन्स काढू शकतो, 5-10 वर्षाचे लोन्स असे काढू शकतो. आता सेक्युअर्ड लोन्स म्हणजे काय, जनरली लॉंग टर्म लोन्स सेक्युअर्ड करायचा प्रयत्न करतात बँक. का, म्हणजे त्यांना एक सिक्युरिटी हवे. समजा एखाद्याला फेडता नाही आलं, त्याच्या बदल्यात ते आपलं घर, हाऊस सिक्युरिटी म्हणून घेऊ शकतात किंवा गोल्ड वगैरे ज्वेलरी सिक्युरिटी म्हणून घेऊ शकतात किंवा कुणाला तरी गॅरंटी देण्यासाठी, म्हणजे एखादं मी नाही भरलं तर माझे वडील भरतील असं आपण काय म्हणतात, गॅरंटी लिहून घेऊ शकतात दुसऱ्या माणसाकडून. तर अशा प्रकारे ते आपलं लोन सिक्युअर करतात. रिस्क असते ना जास्त काळासाठी दिल्यामुळे, त्यामुळे ते रिस्क कवर करायला बघतात अशी सिक्युरिटी घेऊन, तर त्याला आपण म्हणतो सेक्युअर्ड लोन्स. तर हे फिक्स्ड लायबिलिटीजमध्ये, तर हे झालं फिक्स्ड लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेएबल विदिन अ इयर आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. असे लायबिलिटीज जे आपल्याला एका वर्षात पे ऑफच करायचे आहेत त्याला आपण करंट लायबिलिटीज म्हणतो. करंट लायबिलिटीज कसे काय बनतात, तर रेग्युलर ऑपरेशन्समधून, म्हणजे रोजचे रोज जे काय बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहे त्यातून करंट लायबिलिटीज बनतात आणि थोडक्यात आपल्याला ते पे करायचे असतात, म्हणून ते जनरली सेक्युअर्ड नसतात. दीज लायबिलिटीज आर नॉट नॉर्मली सेक्युअर्ड. तर फॉर एक्झाम्पल, आपण गुड्स घेतले क्रेडिटवरती, तर क्रेडिटर्सला आपल्याला थोड्या दिवसात पे ऑफ करायचं आहे, तर हे झाले करंट लायबिलिटीज. तर सेकंड पार्ट ऑफ व्हिडिओमध्ये आपण लायबिलिटीज बघितलं, त्याचं डेफिनेशन. एनी अमाऊंट पेएबल बाय बिझनेस टू अदर्स इज लायबिलिटी. आणि लायबिलिटी का असते, तर आपल्याला ऑलरेडी काहीतरी बेनिफिट मिळालेलं असतं म्हणून. टाईप्स ऑफ लायबिलिटीज, फिक्स्ड लायबिलिटी, करंट लायबिलिटीज. जसं ॲसेटचं होतं तसंच लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. लॉंग टर्म म्हणजे मोर दॅन 1 इयरचं बेनिफिट असेल आणि शॉर्ट टर्ममध्ये अप टू 1 इयरचं बेनिफिट आहे. फिक्स्ड लायबिलिटीज सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड असू शकतात. करंट लायबिलिटीज जनरली अनसेक्युअर्ड असतात. फिक्स्ड लायबिलिटीज आर द मेजर सोर्स ऑफ फंड अँड करंट लायबिलिटीज अराइज फ्रॉम रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. हा या व्हिडिओचा तिसरा आणि शेवटचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण नेटवर्थ म्हणजेच ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल हे बघणार आहोत. तर त्याचं डेफिनेशन, इक्वेशन आणि इक्वेशनवरचे सम्स हे आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. नेटवर्थ और
ओनर्स इक्विटी और कैपिटल. The amount or funds provided by the proprietor in the business is called as capital. एखाद्या बिझनेससाठी बिझनेस ओनर जे काय कॉन्ट्रीब्युशन आणतो, ओनर्स कॉन्ट्रीब्युशन, जे काय फंड्स आणतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज ऑफ द बिझनेस इज ऑल्सो नोन ॲज कॅपिटल ऑर नेटवर्थ. म्हणजे ॲसेट्समधून लायबिलिटीज मायनस केले तर आपल्याला कॅपिटलची अमाऊंट मिळते. ॲसेट्स मायनस लायबिलिटीज इज कॅपिटल और नेटवर्थ. नेटवर्थ includes capital and reserves. कॅपिटल म्हणजे आपण जे इंट्रोड्यूस करतो ॲज अ बिझनेस ओनर, आपण जे इंट्रोड्यूस करतो बिझनेसमध्ये ते कॅपिटल आहे. आणि आपण जे काय बिझनेस करून पुढे प्रॉफिट्स वगैरे येतात तर त्याला कंपनीमध्ये तुम्ही बघा रिझर्व्स म्हणून, रिझर्व्सच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट्स ट्रान्सफर केले जातात कंपनीज ॲक्टप्रमाणे. तर त्याला आपण कॅपिटल आणि प्रॉफिट्स मिळून त्या बिझनेस ओनरचं नेटवर्थ बनतं. आणि कॅपिटल कॅन बी इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर इन काइंड. म्हणजे समजा एक पार्टनर आहे ए, तर तो कॅशने कॉन्ट्रीब्युशन करू शकतो किंवा बँकने कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. हे झालं मनी कॉन्ट्रीब्युशन. पण त्याच्या व्यतिरिक्त तो फर्निचर पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे एखादी ॲसेट पण तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. कम्प्युटर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, एक बिझनेसमध्ये आणू शकतो. किंवा त्याची एखादी स्वतःची जागा असेल तर ती पण तो ऑफिससाठी जागा देऊ शकतो. तर ह्याचा अर्थ काय, जस्ट कॅश नाही तर काइंडमध्ये पण तो कॅपिटलला कॉन्ट्रीब्यूट करू, कॅपिटल म्हणून कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो काइंडमध्ये पण. तर आता आपण त्याचं इक्वेशन बघूया. नेटवर्थ म्हणजेच ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल. किंवा दुसऱ्या पद्धतीने बोलायचं म्हटलं तर ओनर्स इक्विटी दॅट इज कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी दॅट इज ॲसेट्स मायनस क्रेडिटर्स इक्विटी दॅट इज लायबिलिटीज. ह्याला आपण तोडलं दोन भागात तर ब्रॅकेट्समधले कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज आणि ओनर्स इक्विटी इज इक्वल टू टोटल इक्विटी मायनस क्रेडिटर्स इक्विटी. ओनर्स इक्विटी म्हणजे ओनर्स कॉन्ट्रीब्युशन कसं काढणार तर टोटल इक्विटी मायनस आउटसाइडर्स इक्विटी, एक्सटर्नल इक्विटी, हे एक्सटर्नल लायबिलिटीज आहे, ते मायनस केले तर आपल्याला ओनर्सची अमाऊंट मिळेल, ओनर्सचं कॉन्ट्रीब्युशन मिळेल, ओनर्स इक्विटी मिळेल. तर हे झाले इक्वेशन. तर आतापर्यंत जे आपण आयटम्स बघितले ते बॅलन्स शीटमध्ये कसे दाखवले जातात हे आपण बघूया. बॅलन्स शीट बनते एका स्पेसिफिक डेटवर, जनरली ॲज ऑन 31 मार्च बनते. तर ॲसेट्समध्ये फिक्स्ड ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट्स, करंट ॲसेट्स, फिक्टिशियस ॲसेट हे जनरली राईट साईड ऑफ ॲसेट्स, राईट साईड ऑफ बॅलन्स शीटमध्ये दाखवलं जातं. आणि लेफ्ट साईडला लायबिलिटीज दाखवले जातात, वरती कॅपिटल, लाँग टर्म लोन्स किंवा लाँग टर्म लायबिलिटीज आणि मग करंट लायबिलिटीज. जर तुम्ही मांडणी बघितलं तर वरच्या बाजूला जनरली लाँग टर्म आयटम्स असतात आणि खालच्या बाजूला शॉर्ट टर्म आयटम्स असतात. लायबिलिटी साईडला पण तसंच, वरच्या बाजूला लाँग टर्म आणि खालच्या बाजूला शॉर्ट टर्म. फक्त फिक्टिशियस ॲसेट हे लाँग टर्म बेनिफिट देणारं ॲसेट असलं पण ते रेग्युलर ॲसेट नाही आहे, म्हणजे इमॅजिनरी ॲसेट आहे, रिअल ॲसेट नाही आहे, म्हणून ह्याला एक्सेप्शन समजा. ते सगळ्यात खालती लास्टमध्ये दाखवलं जातं. आणि ॲसेटची टोटल आणि लायबिलिटीजची टोटल नेहमी इक्वल असते आणि त्या टोटलला आपण टोटल इक्विटी म्हणतो. आणि कॅपिटलला जी ओनर्स कॉन्ट्रीब्युशन आहे, जे कॅपिटल आहे त्यालाच ओनर्स इक्विटी बोलतो. तर आपण त्या बेसिसवरती आता काही सम्स सॉल्व करू शकतो. पहिला सम, इफ द कॅपिटल ऑफ द बिझनेस इज 4 लाख अँड क्रेडिटर्स इज 2 लाख, देन टोटल इक्विटी किती, ॲसेट्स किती. तर आपल्याला बॅलन्स शीट कसं आहे माहिती असल्यामुळे
तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. समजा अशी बॅलन्स शीट आहे आणि कॅपिटल आपण कुठे दाखवतो, इथे दाखवतो. कॅपिटल किती आहे, 4 लाख आणि क्रेडिटर्स 2 लाख. क्रेडिटर्स कुठे दाखवतो आपण, लायबिलिटी साईडला इथे दाखवतो 2 लॅक्स. तर मग टोटल इक्विटी म्हणजे आपण बघितलं तर ही जी टोटल असते दोन्ही साईडला, जी सेम ॲसेटची टोटल आणि लायबिलिटीची टोटल असते, तीच टोटल इक्विटी आहे आणि तेच ॲसेट आहे. टोटल ॲसेटची टोटल ह्यानेच मिळणार. मग कॅपिटल प्लस क्रेडिटर्स आपल्याला टोटल इक्विटी किंवा टोटल ॲसेट्स मिळू शकतं. मग आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो, कॅपिटल प्लस क्रेडिटर्स is equal to 4 lakh plus 2 lakh, that is equal to 6 lakhs. Second question, if total assets are 1,50,000 rupees and capital is 1 lakh, then creditors equity, that is liability, will be ॲसेट्स दिलेत, टोटल ॲसेट्स आणि कॅपिटल दिलं आहे. मग आउटसाइडर्स लायबिलिटी किती, क्रेडिटर्स इक्विटी किती. तर बॅलन्स शीट आपण बघितली तर टोटल ॲसेट्स ह्या बाजूला आहे 1.5 लाख आणि कॅपिटल आहे 1 लाख. तर क्रेडिटर्स किती, क्रेडिटर्सची लायबिलिटी किती. तर हे पण 1.5 लाख असणार कारण की अमाऊंट सेम असते. मग टोटल इक्विटी म्हणजे ॲसेट्स मायनस कॅपिटल विल बी क्रेडिटर्स लायबिलिटी. आता 1.5 लाख मायनस 1 लाख इज 50,000. मग इथे आपण फॉर्म्युला दिला, म्हणजे एक्झाममध्ये कसं लिहिणार, लायबिलिटीज इज इक्वल टू ॲसेट, ही टोटल ॲसेट आहे ना, ही ॲसेट मायनस कॅपिटल. ॲसेट आहे 1,50,000 मायनस कॅपिटल 1 लाख, मिळणार आपल्याला उत्तर 50,000. तर हे झालं आपलं क्रेडिटर्स लायबिलिटीज. मग तिसरा क्वेश्चन, इफ टोटल ॲसेट्स ऑफ द बिझनेस आर 5 लाख अँड आउटसाइड लायबिलिटीज आर 2 lakhs, तर ओनर्स इक्विटी किती, ओनर्स कॅपिटल किती. परत आपल्याला बॅलन्स शीट बघायला गेलं तर टोटल ॲसेट्स आपले आहेत 5 लाख आणि आउटसाइड लायबिलिटीज आहेत 2 लाख. मग कॅपिटल किती, तर हे 5 लाख, इथे पण 5 लाख असणार टोटल इक्विटी आणि 5 लाख मायनस 2 लाख इथे असणार कॅपिटल 3 लाख. मग आपण फॉर्म्युला स्वतःहून लिहू शकतो. कॅपिटल काय, तर ॲसेट मायनस लायबिलिटीज, ॲसेट मायनस लायबिलिटी किंवा आउटसाइड लायबिलिटीज. तिथे ॲसेटच्या ऐवजी टोटल ॲसेट पण लिहू शकता. इज इक्वल टू 5 लाख मायनस 2 लाख, येणार आपल्याला उत्तर 3 लाख. सो टू समराइज ॲसेट्स डेफिनेशनमध्ये काय, फिजिकल थिंग और राईट ओन्ड अँड हॅज मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड एज एन ॲसेट. ओनरशिप इम्पॉर्टंट आहे आणि 3 टाईप्स आहेत, फिक्स्ड ॲसेट, करंट ॲसेट, फिक्टिशियस ॲसेट. फिक्स्ड ॲसेट लॉंग टर्म बेनिफिटसाठी असतं. करंट ॲसेट
assets easily converted in cash. fictitious asset हे imaginary asset आहे ज्याला realizable value नाही. It has no realizable value. Liabilities, it is payable to others कारण की आपल्याला बेनिफिट ऑलरेडी रिसीव झालेल्या आहे म्हणून. त्याचे टाइप्स फिक्स्ड आणि करंट आहे. फिक्स्डमध्ये मोर दॅन 1 इयरचं बेनिफिट असतं. सेक्युअर्ड असेल नसेल पण इट इज अ मेजर सोर्स ऑफ फंड्स टू द बिझनेस. करंटमध्ये लेस दॅन 1 इयरचं पेबल शॉर्ट टर्म असतात ते आणि ते जनरली अनसेक्युअर्ड असतात कारण की ते रेग्युलर ऑपरेशन्समधून झालेले लायबिलिटीज असतात. ते आपल्याला लगेच पे ऑफ करायचे असतात. नॉट मोर दॅन 1 इयर. आणि नेटवर्थमध्ये नेटवर्थ इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओनर्स इक्विटी और कॅपिटल. इट इज द ओनर्स कॉन्ट्रीब्युशन. इक्वेशनमध्ये दाखवायचं गेलं तर कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. नेटवर्थ म्हणायचं म्हटलं तर इट इज इक्वल टू कॅपिटल प्लस रिझर्व्स. रिझर्व्स म्हणजे प्रॉफिट्स. इट कॅन बी इन कॅश और काइंड. आणि दुसरं इक्वेशन होतं त्याचं ओनर्स इक्विटी इज टोटल इक्विटी मायनस क्रेडिटर्स इक्विटी. तर ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.